नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एक 16 वर्षाची नाबालिक मुलगी असते. ती आपल्या आईवडिलांसोबत राहत होती. केवळ 16 वर्षाची नाबालिक असून या मुलीचा एक प्रियकर होता. हा तरुण डिलिव्हरी बॉयचं काम करायचा. या गोष्टीची जेव्हा वडिलांना माहिती झाली तर वडिलांनी तिला समजावलं, बेटा तू सध्या लहान आहेस, तुझं शिक्षणाचं वय आहे, तुझं करिअर आहे, स्वतःच्या पायावर आधी उभी हो. या सर्व गोष्टी करण्यासाठी आयुष्य भरपूर आहे. त्या मुलीची आई देखील तिला समजावत असते. मात्र ही मुलगी कोणाचंही ऐकायला तयार नव्हती. तिला वाटायचं वडील आपल्या प्रेमाच्या आड येत आहे. आणि धक्कादायक म्हणजे या मुलीची आई देखील एक चरित्रहीन स्त्री होती. शेवटी आई आणि मुलगी या दोघी मिळून समोर भयंकर कांड करतात. आज सोशल मीडियावर ही घटना व्हायरल आहे. तर जाणून घेऊया सविस्तर ही घटना या व्हिडिओमधून. या घटनेला तब्बल 4 महिने उलटून गेले. त्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. उत्तर प्रदेश राज्यामधील मथुरा शहरामध्ये मनोज सोनी वय 42 वर्ष आणि त्यांची पत्नी नैना सोनी वय 40 वर्ष या पती-पत्नीचा संसार अगदी सुखाने सुरू होता. सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. मनोज सोनी हे आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी नेहमी कामात व्यस्त राहत होते. मुलीचं शिक्षण, घराचा खर्च अतिशय चांगल्या प्रकारे करत होते. त्यांच्या घरची परिस्थिती सर्वसाधारणच होती. त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली. मनोज यांनी ठरवलं आपल्या मुलीला खूप शिकवायचं आणि तिला डॉक्टर बनवायचं. आता हळूहळू ही मुलगी मोठी होऊ लागली. त्यामुळे तिचे शाळेत ॲडमिशन करून देण्यात आले. तिला चांगल्या प्रकारे क्लासेस लावण्यात आले. ही मुलगी आता हळूहळू 16 वर्षाची झाली होती. यांच्याच कॉलनीमध्ये एक तरुण राहायचा. त्या तरुणाचं नाव होतं विमल चौधरी, वय 22 वर्ष. हा मुलगा डिलिव्हरी बॉयचं काम करत होता. आता एकाच कॉलनीमध्ये राहत असल्यामुळे मनोज सोनी यांच्या घरासमोरूनच त्याचं नेहमी जाणं येणं असायचं. कारण हा डिलिव्हरी बॉयचं काम करत होता. आता या तरुणाचं नेहमी जाणं येणं असल्यामुळे या विमल चौधरीची नजर या 16 वर्षाच्या मुलीवर पडायची आणि ही मुलगी देखील त्याला बघत होती. त्यामुळे सुरुवातीला विमल चौधरीने मुलीचा पाठलाग केला. त्यानंतर त्याने इंस्टाग्राम, फेसबुक तिला फॉलो करायला सुरुवात केली. आता हा विमल चौधरी पेशाने डिलिव्हरी बॉय होता. मात्र ही मुलगी खूप लहान होती, केवळ 16 वर्षाची होती. त्या मुलीला खुश करण्यासाठी त्याने शक्कल लढवली. त्याने तिला गिफ्ट वगैरे देण्यास सुरुवात केली. गिफ्ट वगैरे देऊ लागला. तिच्यासाठी काही ना काही तो करू लागला, जेणेकरून ही मुलगी आपल्यावरती खुश होईल. या सर्व गोष्टीमुळे दोघांची हळूहळू मैत्री झाली आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मात्र त्या मुलीने त्या विमल चौधरीच्या प्रेमात पडायला नको होते. आता ही मुलगी देखील त्याच्याशी प्रेमाने बोलत होती. त्यामुळे विमल चौधरीची हिंमत वाढली होती. कारण आता मुलगी देखील विमलवरती प्रेम करू लागली. मात्र या मुलीचे वडील मनोज सोनी हे आपल्या मुलीवरती बारकाईने लक्ष ठेवून होते. तिला बघत होते की मुलगी व्यवस्थित अभ्यास करत आहे की नाही. अभ्यासाकडे लक्ष देत नव्हती. तिचं अभ्यासातून पूर्णपणे लक्ष उडलेलं होतं. दिवस रात्र ती मोबाईलमध्ये असायची. वडील बघत होते मुलीचं लक्ष दिवसभर फोनवरच असायचं आणि काही गोष्टी खोट्या देखील ती बोलत होती. मुलीच्या या सर्व गोष्टी मनोज सोनीच्या लक्षात आल्या. त्यानंतर त्यांनी मुलीचा एक दिवस मोबाईल चेक केला. तर त्यांनी बघितलं की एक मुलगा, डिलिव्हरी बॉयचं काम करणारा हा मुलगा मुलीसोबत नेहमी बोलत असतो. वडिलांनी तिला खूप रागावले आणि म्हणाले की यानंतर मला असं काही आढळले तर माझ्यासारखा कोणी वाईट नाही. त्यानंतर मुलीला खूप समजावून सांगितले. मनोज सोनी यांना वाटले की आपली मुलगी सुधारेल. त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीलाही बोलले, तू देखील वाईट काम सोडून दे. कारण ही नैना देखील एक चरित्रहीन महिला होती. खूप साऱ्या लोकांच्या संपर्कात होती. नेहमी ती फोनवरच असायची. मनोज सोनी तिला विचारायची की तू तासनतास फोनवर कोणाशी बोलत असते. तर नैना सांगायची, मी माझ्या माहेरच्या लोकांसोबत बोलत असते. मात्र मनोज हे हुशार होते. सगळ्या गोष्टीची जाणीव त्यांना झाली होती. पत्नीच्या आणि मुलीच्या अशा वाईट वागण्यामुळे मनोज सोनी हे वैतागून गेले होते. मनोज आपल्या मुलीला पुन्हा पुन्हा समजावून सांगत होते. मात्र मुलगी अजिबात ऐकत नव्हती. तिला जे करायचं आहे ते ती करतच होती. त्याच दरम्यान एक वेळा मनोज सोनी कामानिमित्त बाहेर गेलेले होते. हा चान्स बघून डिलिव्हरी बॉयचं काम करणारा मुलीचा प्रियकर विमल सोनी यांच्या घरी आला. नैना आणि मुलीला वाटलं वडील संध्याकाळी येतील. मात्र वडील अचानक घरी येतात. बघतात तर विमल चौधरी आपल्याच घरी येऊन मुलीसोबत बोलत आहे. हे सगळं बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी मुलीला खूप रागावले, चिडले आणि आपल्या पत्नीला देखील खूप रागावले. पत्नीला बोलले, तू घरी असताना तुला काही दिसत नाही का? आपली मुलगी काय करत आहे? तू मुलीला देखील तुझ्यासारखं शिकत आहेस. तू तर एक चरित्रहीन स्त्री आहेस. मात्र मुलीला देखील तू वाईट संस्कार देत आहे. त्या दिवशी पती पत्नीत खूप वाद झाले, भांडण झाले.
ही गोष्ट एप्रिल 2026ची आहे. आजपासून 4 महिने आधी. तेव्हापासून यांच्या घरात थोड्या थोड्या कारणावरून भांडणे व्हायला सुरुवात झाली होती. घरातील वातावरण अशांत झालेलं होतं. आणि याच दरम्यान 18 एप्रिल 2026 रोजी घरातून अचानक मनोज सोनी हे गायब झाले. मनोज सोनी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडतात, मात्र घरी परत येत नाही. पत्नी नैना पत्नीच्या भावाला आणि बहिणीला बोलते की तुझे भाऊ सकाळी कामानिमित्त बाहेर निघून गेलेले आहे, मात्र अजूनपर्यंत घरी परतले नाही. मनोज सोनी यांची बहीण बोलते, असं काही घाबरण्याचं कारण नाही. गेले असेल बाहेर, येतील परत. मात्र तुम्ही पोलीस ठाण्यात जा आणि बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करा. त्यानंतर ही नैना 21 एप्रिल 2026 रोजी गोविंदनगर पोलीस ठाण्यात जाते आणि पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करते. मनोज सोनीचे कुटुंबीय नैनाला विचारायचे की तुझे पती अचानक कसे काय गायब झालेले आहे. तर ही नैना सांगायची, त्यांच्यावर खूप कर्ज झालं, त्यांनी खूप लोकांकडून कर्ज घेतलेलं आहे. त्यांना नेहमी कर्जदाराचे फोन येत असायचे. मला असं वाटते यामुळेच ते घर सोडून कुठेतरी निघून गेलेले आहे, कोणालाही न सांगता. मला असं वाटते की काही दिवसानंतर ते परत देखील येऊ शकतात. जास्त दूर गेलेले नसतील, जवळच गेलेले असेल. त्यानंतर पत्नी नैनाने 21 एप्रिल 2026ला पती बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र 22 एप्रिलला नैना पुन्हा पोलीस ठाण्यात जाते आणि बेपत्ता असल्याची तक्रार वापस घेते. पोलिसांना बोलते की माझे पती जवळपास कुठेतरी गेले असतील, त्यामुळे मला ही तक्रार वापस घ्यायची आहे. नैना आपली तक्रार परत वापस घेते. दुसरीकडे मनोज सोनी यांचा मोठा भाऊ, ज्याचं नाव असते रामबाबू, हे रामबाबू आपल्या भावाला विचारत होते, तू कोठे आहे, काय करत आहे. मात्र तिकडून कोणतंही ॲन्सर मिळत नव्हतं. अनेक वेळा फोन करून देखील भाऊ आपल्याला उत्तर देत नाही. त्यामुळे रामबाबू पोलीस ठाण्यात जातात आणि पोलिसांना पुन्हा पुन्हा आपल्या भावाबद्दल विचारतात. मात्र पोलीस देखील व्यवस्थित उत्तर देत नव्हते. त्यामुळे रामबाबूने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन 9 मे 2026 रोजी पुन्हा तक्रार दाखल केली. मात्र तेथील पोलीस जास्त ॲक्टिव्ह नव्हते. रामबाबू परेशान झाले. शेवटी त्यांनी SSP आणि मुख्यमंत्री पोर्टलमध्ये रिपोर्ट दाखल केली आणि विनंती केली की माझ्या भावाचा शोध लवकरात लवकर करा. त्यानंतर 11 जुलै 2026ला SSPने आदेश दिले की पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घ्यावी आणि आई व मुलीला शोधून काढावे. या दोघीही गायब आहेत. आता पोलिसावरती वरून दबाव आलेला होता. SSPने स्वतः म्हटले की काही झालं तरी आई मुलीला शोधून काढा. त्यानंतर 8 ऑगस्ट 2026ला मुलीला आणि आईला विचारपूस केली. तर ही नैना म्हणाली, मी माझ्या माहेरी गेलेली होती. मी फरार झालेली नव्हती. मी खूप परेशान झालेले होते. त्यामुळे मी माहेरी निघून गेली होती. अशा प्रकारे सुरुवातीला ती पोलिसांना कोऑपरेट करत होती. ती पुन्हा माहेरी निघून जाते. त्यामुळे नैनाचे वडील तिला बोलतात की बेटा, तू पुन्हा पुन्हा माहेरी का येते आणि जाते? नक्की काय झालं आहे? कोणती परेशानी आहे? आणि तुझा पती कोठे गेलेले आहे? आता ही नैना आपल्या वडिलांना सर्व खरं सांगते. बोलते की 18 एप्रिलच्या रात्री माझी मुलगी आणि मी आणि तिचा प्रियकर आम्ही तिघांनी मिळून मनोज सोनी यांचा खून केलेला आहे. दुधात गुंगीचं औषध मिसळले. त्यामुळे मनोज सोनीला नशा आली आणि ते बेशुद्ध पडले. त्यानंतर आम्ही तिघांनीही त्यांचे डोके चेंदामेंदा केले. त्यांचा खून केला. त्यांना दांड्याने, लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि त्यांची बॉडी गंगा नदीच्या काठावर नेऊन जाळून टाकलेली आहे आणि जळालेला मृतदेह त्या ठिकाणी दफन देखील केलेला आहे. आता ही गोष्ट नैनाने आपल्या वडिलांना सांगितली. वडिलांनी लगेच पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. पोलीस तात्काळ नैनाच्या वडिलांच्या घरी आले. नैनाला आणि तिच्या मुलीला अटक करून पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलं. मात्र मनोजचा मृतदेह मिळाला नाही, कारण मृतदेह नदीच्या काठावरती पुरलेला असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्यामुळे रेतीचा मोठा ढीग तयार झालेला होता. पोलिसांना केवळ मृतदेहाचे हाडे आणि मृतदेहाच्या अंगावरील कपडे मिळालेले आहेत. पोलिसांनी जप्त करून PM करता पाठवले आहे. या 16 वर्षाच्या मुलीला रिमांड होममध्ये पाठवण्यात आला आहे. नैना आणि मुलीचा प्रियकर यांची सखोल चौकशी पोलीस करत आहे आणि काही गावातील लोकांचं म्हणणं आहे की मुलीचा आणि आईचा एकच प्रियकर होता, तो म्हणजे डिलिव्हरी बॉय, असं देखील बोलल्या जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. पुढे आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.